श्रीराम समर्थ. प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग, भाग क्रमांक 39. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये. श्री महाराजांचे भाऊबंद पुष्कळ वेळा गोंदवल्यास येऊन त्यांच्याशी जमिनीबद्दल तंटा करीत. भाऊबंदांचे मुख्य म्हणणे हे असायचे की तुम्ही साधू झाला आहात, इतके लोक तुमची सेवा करतात, मग तुम्हाला जमिनीची उपाधी काय करायची. त्यावर श्री महाराज म्हणायचे की वा रे वा, मी साधू झालो म्हणून काय झाले, माझी बायको आहे, मला घरदार आहे, मला सगळा प्रपंच आहे, मग मी माझी जमीन का सोडू. दोघांच्या मध्ये खूप शब्दाशब्दी होत असे. भाऊबंद श्री महाराजांचा वाटेल तसा अपमान करीत व त्यांना वाटेल तसे टाकून बोलत, त्यांना शिव्या देखील ते देत असत. श्री महाराजही त्यांना त्यांचा आहेर अगदी तोलून परत करीत. भांडण जोरात झाले म्हणजे पाहणाऱ्याला असे वाटते की आता लवकरच मारामारी होणार, परंतु ते अचानक संपून जायचे आणि नंतर त्या भाऊबंदाला चांदीचे ताट, रांगोळी, उदबत्ती वगैरे थाटासह श्री महाराज शेजारी जेवायला घेऊन बसत आणि मोठ्या आग्रहाने खायला घालीत. गोंदवल्यास श्री महाराजांच्याकडे वामनराव नावाचे एक वारकरी येऊन राहिले होते. श्री महाराजांचे कपडे वामनराव सांभाळीत. त्यांना श्री ज्ञानेश्वरी वाचण्याचा व समजून घेण्याचा फार नाद असल्यामुळे लोक त्यांना वामनराव ज्ञानेश्वरी असे म्हणत. वामनराव मोठा साधक वृत्तीचा मनुष्य होता. एक दिवस श्री महाराजांचे एका भाऊबंदाशी भांडण जुंपले. भांडण ज्यावेळी जोरात आले त्यावेळी श्री महाराजांचा चेहरा रागाने लाल झालेला दिसत होता. हा प्रकार पाहून वामनरावांच्या मनात आले की श्री महाराज विकार ताब्यात ठेवा असे नेहमी सांगतात आणि आज इतक्या क्षुल्लक कारणावरून संतापलेले दिसत आहेत, हे काय आहे, आपण त्यांची परीक्षा करावी. असा विचार करून श्री ज्ञानेश्वरीमधील जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीची आला, क्रोधी असे ठेविला संमोहू जाणे, ही ओवी त्यांनी काढली आणि श्री महाराज मोठमोठ्याने भांडत होते तेथे मुद्दाम जाऊन त्यांना म्हणाले, महाराज ही ओवी मला आत्ता समजावून सांगा. हे ऐकून श्री महाराज त्यांच्याकडे वळले आणि एकदम विलक्षण शांतपणे त्यांच्या कानात बोलले, वामनराव आलो, हे सोंग आटोपुले की आलोच. भांडणामध्ये इतका बेफाम झालेला मनुष्य एकदम इतका पूर्ण शांत होणे ही अशक्य गोष्ट असल्याने श्री महाराजांचा तो शांतपणा पाहून वामनराव थक्कच झाले. श्री महाराजांचा राग हा सोंगाचा राग आहे अशी त्यांची खात्री पटली. 10 मिनिटांनी भांडण संपून ज्याच्याशी भांडले त्याला हाताने धरून श्री महाराजांनी मंदिरात आणले, त्याला रामाचे तीर्थ व प्रसाद देऊन प्रेमाने निरोप दिला आणि पुन्हा येण्याविषयी त्याला आग्रह केला. नंतर त्यांनी वामनरावांना बोलावणे पाठवले. वामनराव म्हणाले, महाराज माझा संशय फिटला. तेव्हा श्री महाराज बोलले, विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत, ते भगवंताने दिले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल, किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये. पुढे आहे, तू फक्त एकदा राम म्हण, राम कल्याण करील. श्री महाराजांच्या गोंदवल्यापासून काही अंतरावर दुसरे एक लहान गोंदवले आहे. तेथे श्री महाराजांचा एक दूरचा नातेवाईक राहत असे. त्याच्या घरची गरिबी होती, पण त्याला व्यापार करण्याचा फार नाद होता. देवधर्मावर व साधू संतांवर त्याचा विश्वास नसे. धंद्यासाठी पैसे मागण्यास तो नेहमी श्री महाराजांच्याकडे यायचा. श्री महाराज त्याला पैसे देत, पण रामराम म्हणण्याची अट घालीत. तो कधी रामनाम घ्यायचा नाही व पैसे परत करायचा नाही. असे बरेच पैसे त्याच्याकडे साठले होते. शिवाय तो श्री महाराजांची निंदा देखील करी, पण ते मात्र त्याच्यावर फार उत्कटतेने प्रेम करीत. हे पाहून इतरांना आश्चर्य वाटे. एकदा तो असाच पैसे मागण्यासाठी आला. तेव्हा श्री महाराज त्याला बोलले, अरे पुरे झाला तुझा धंदा, धंदा करणार तू आणि नेहमी बुडणार मी. वारे धंदा,
आता राम म्हणायचा धंदा कर. तो म्हणाला, प्राण जायच्या वेळेस माणूस आपोआप राम म्हणतो, मग आत्ता कशाला म्हणा. यावर श्री महाराज म्हणाले, तू जिवंतपणे फक्त एकदा राम म्हण, राम तुझे कल्याण करील. यावेळी देखील श्री महाराजांनी त्याला पैसे दिले, पण त्याला एवढेच सांगितले की पैसे उगीच इकडे तिकडे खर्च करू नकोस, वेळ प्रसंगी उपयोगी पडतील. घरी गेल्यावर 2-3 दिवसांनी तो फार आजारी पडला. महाराज महाराज रामा रामा असा सारखा ध्यास घेऊन ताप आल्यापासून 6व्या दिवशी तो मरण पावला. त्याच्या मृत्यूची वार्ता कळल्यावर श्री महाराज बोलले, माझ्यावर त्याचे खरे प्रेम होते, पण त्याच्या प्रेमाची तऱ्हा जरा विलक्षण होती. रामाने त्याचे कल्याण केले यात शंका नाही. पहिल्याने प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे, चिकाटीने ते प्रेम वाढवावे, म्हणजे नंतर वस्तूचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. तसे त्याचे झाले. भगवंताला एकदा धरला की वाटेल त्या परिस्थितीतही त्याला सोडू नये. हे नाम घेतल्याने साधते, म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो. पुढे आहे तात्यासाहेब केतकरांचा विवाह. श्री भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराज पुन्हा गदगला भेटल्यानंतर भाऊसाहेबांनी आपला सर्व भार मनोमन श्री महाराजांच्यावर टाकला. त्यांचे तृतीय चिरंजीव रामचंद्र उर्फ तात्या यांना त्या काळच्या पद्धतीप्रमाणे मुली सांगून येऊ लागल्या. सांगली येथे गोखले या नावाचे एक श्रीमंत व सज्जन गृहस्थ होते. त्यांना मुलगा फार पसंत पडला, म्हणून मुलाचे शिक्षण जरी फारसे झालेले नव्हते तरी आपल्या द्वितीय कन्येसाठी गोखले भाऊसाहेबांच्याकडे आले. भाऊसाहेब त्यांना म्हणाले, तुम्ही प्रथम श्री महाराजांना मुलगी दाखवा, त्यांना पसंत पडली तर ती आम्हाला पसंत आहे असे धरून चला. त्याप्रमाणे मुलीला घेऊन गोखले गोंदवल्यास गेले. श्री महाराजांनी मुलीला जेव्हा पाहिली तेव्हा गंध लावतात त्या रीतीने त्यांनी तिच्या कपाळावर आपला अंगठा फिरवला आणि तिला एकदम पसंत केली. पुढे लग्नाचा मुहूर्त ठरला. लग्न गोंदवल्यास करण्याचे ठरले आणि म्हणून सर्व तयारी करून गोखले मंडळी यथाकाळ गोंदवल्यास येऊन दाखल झाली. लग्नाचा मुहूर्त सकाळचा होता. त्या दिवशी सकाळीच श्री महाराज खोलीमध्ये जाऊन निजले. इकडे लग्नाची घटका भरत आली. श्री महाराज निजलेले आणि ते हजर असल्याशिवाय तर लग्न लागायचे नाही. अशा चमत्कारिक परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांच्याकडे गोखले आले व बोलले, लग्नाची वेळ तर जवळ येत चालली, परंतु आपल्याकडे अजून काहीच हालचाल नाही, मग आपण आता काय करणार. यावर भाऊसाहेबांनी त्यांना सांगितले, इथली पद्धत अशी आहे की श्री महाराज निजले असता ते आपणहून उठतील तेव्हा उठतील, त्यांना कोणी उठवीत नाही, म्हणून माझा नाईलाज आहे. आपणास हे पसंत नसेल तर आपल्याला योग्य दिसेल तसे आपण करा, मला त्याचे वाईट वाटणार नाही, परंतु श्री महाराज उठल्याशिवाय मी लग्न लावणार नाही. गोखले मंडळींना संस्थांचे राजे असलेले महाराज तेवढे माहीत होते, पण गोंदवल्यासारख्या खेड्यामध्ये लंगोटी धारण करून लोकांना रामनाम पटवणारे हे नवे श्री महाराज काही औरच वाटले. परंतु मुलीच्या वडिलांनी तिला भाऊसाहेबांच्या घरातच देण्याचा निश्चय केलेला असल्यामुळे ते देखील श्री महाराज केव्हा उठतील याची वाट पाहत स्वस्थ बसले. आपले पतिराज केव्हा येतील याची वाट बघत मुलगी गौरीहर पूजित बसली. त्या देवाची पूजा करता करता जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा ती 10 वर्षाची पोर कंटाळली आणि तेथेच झोपी गेली. दिवस मावळून 7 वाजून गेल्यानंतर श्री महाराज उठले आणि खोलीचे दार उघडून बाहेर आले. जणू काही आपल्याला त्यातील काहीच माहीत नाही अशा आविर्भावाने ते भाऊसाहेबांना बोलले, भाऊसाहेब, अहो हे काय, आपल्या घरी आज लग्न आहे ना, तुम्ही मला उठवले कसे नाही, आता तरी झटपट आटपा. लगेच सर्व लोकांची गडबड सुरू झाली. नवऱ्या मुलासाठी श्री महाराजांच्या बत्ताशा नावाच्या घोड्याला शृंगारून आणला. तात्यांना घोड्यावर बसवले व श्री महाराजांनी स्वतः घोडा धरला. बरोबरच आहे, कारण एकतर बत्ताशा फार वात्रट होता, श्री महाराजांच्या वाचून इतर कोणास सुखासुखी तो आपल्यावर बसू देत नसे, आणि दुसरे असे की ज्याला एकदा आपला म्हटला
त्याचे कौतुक करताना श्री महाराज मर्यादा ठेवीत नसत. सर्व धार्मिक विधी संपण्यास रात्रीचे 12 वाजून गेले आणि त्यानंतर लग्न एकदाचे लागले. गोखल्यांच्या बरोबर एक चांगला ज्योतिषी आलेला होता. लग्न ज्यावेळी लागले ती वेळ कशी होती हे त्याने मुद्दाम पंचांगात पाहिले. तेव्हा ती अमृत वेळा असून त्यावेळी सर्वांग सुंदर मुहूर्त होता असे त्याला आढळले. पुढे आहे भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे. हे लग्न झाल्यानंतर पुढे लवकरच भाऊसाहेबांनी पेन्शन घेतली आणि ते सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. त्यानंतर 8 दिवसांनीच एक मोठा मार्मिक प्रसंग घडला. भाऊसाहेब सकाळी बहिर्दिशेला जाऊन आल्यावर नदीवर हातपाय धुत होते. तेव्हा मंदिरातील पटाईत मावशी आणि गावातली एक बाई यांचे घासलेली भांडी धुण्यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. दोघींनीही एकमेकींना पोट भरून अचकट विचकट शिव्या दिल्या. भाऊसाहेब गोंदवल्यात नवीनच असल्याने ते त्यांना बोलण्यास धजले नाहीत. भांडण आटोपून मावशी मंदिरामध्ये आल्या व त्यांनी श्री महाराजांच्या जवळ गावातल्या त्या बाईने मला शिव्या दिल्या अशी जोराची तक्रार केली. श्री महाराजांनी लगेच त्या बाईला बोलवून आणली आणि आपण स्वतः तिला शिव्या देऊ लागले. श्री महाराज इतके रागवलेले दिसू लागले की त्यांचे कान लाल झाले. हा सर्व प्रकार पाहून भांडणाचा कंटाळा असणारे भाऊसाहेब पुढे झाले व नम्रपणे म्हणाले, आपण कशाला इतका त्रास करून घेता? माझा शिपाई आहे, त्याच्याकडून मी त्या बाईचा बंदोबस्त करवतो. दोघींनीही एकमेकींना भरपूर शिव्या दिलेल्या आहेत. भाऊसाहेब असे बोलले मात्र लगेच श्री महाराज त्यांच्याकडे वळले आणि गळ्यावर हात ठेवून झटदिशी पण अगदी शांतपणे म्हणाले, भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे. लगेच त्या बाईकडे पाहून पुन्हा जोरजोराने बोलण्यास त्यांनी आरंभ केला. रागवण्याची ही तऱ्हा पाहून भाऊसाहेब चकित होऊन गेले. हा प्रसंग पुन्हा पुन्हा सांगून ते म्हणत, अहो रागाने नुसता लाल झालेला मनुष्य त्याचवेळी इतक्या शांतपणे बोलतो हे पाहून मी गारच झालो. तोपर्यंत हे असे रागवणे मी कुठेच पाहिले नव्हते. मी तर याला चमत्कार समजतो. म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या बाह्य कृतीवरून तर्क काढीत बसण्याचे मी सोडून दिले. कारण कोणत्या वेळी ते काय तऱ्हा करतील याचा थांग कोणालाच लागला नाही. शिवाय बाहेर दिसायचे एक आणि आतमध्ये खरे असायचे दुसरेच. पुढे आहे सर्वस्वाचे दान केले तर अपमृत्यू टळेल. हे आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.